नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्यापुढे येण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजेच की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 7वा हप्ता. आपल्या शेतकऱ्याची अत्यंत आवडती योजना म्हणजे नमो शेतकरी सन्मान निधी योजना आणि PM किसान सन्मान निधी योजना. तर PMचा हप्ता जर भेटला तर त्याला बाजूला ठेवू. आता नमो शेतकरी महासन्मान निधीचा 7वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी मिळणार आहे बा, ती तारीख पाहूया. आणि जवळजवळ 5 महिने पूर्ण होत आहेत, पण या हप्त्याचा 1 रुपयाही खात्यामध्ये जमा झालेला नाही आहे. PMचा जमा झालेले आहेत, त्याला पण सुद्धा 5 महिन्याचा वेळ लागलेला होता. पण 5 महिने 7 दिवस होत आहेत तरी पण नमोचा हप्ता आपल्या खात्यामध्ये जमा झालेला नाही आहे. उर्वरित राज्यामध्ये जे विविध योजना आहेत त्यांचे हप्तेसुद्धा वितरण्यास सुरुवात झालेली आहे. तर आपण पाहणार आहोत की नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता आपल्या खात्यामध्ये कधी जमा होणार आहे. तर या योजनेअंतर्गत आपल्याला 7वा हप्ता जाहीर केला जाणार आहे. तर तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती सेट करा, कारण की अशा महत्त्वाचे अपडेट तुम्हाला याच चॅनलवरती पाहायला मिळतात. तर थोडक्यात सारांश घेऊ आपण की 2000 काही च्या रोजी चालू करण्यात आलेली ही योजना काय आता 20 का 21 रोजी चालू केली होती. या योजनेअंतर्गत शासन निर्णयान्वये सरकार शेतकऱ्याला दर 4 महिन्याच्या अंतरालावर 2000 रुपयाची रक्कम देत असते. म्हणजे एका वर्षाला आपल्याला 6000 रुपयाची रक्कम या योजनेअंतर्गत मिळत असते, सर्वांना माहीत आहे. आणि आपले देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री साहेब यांनी हे सांगितलं होतं की योजनेअंतर्गत आपल्याला 15000 रुपये वार्षिक रक्कम देणार होतो, जो की आपल्याला झाबू मिळाला आहे मित्रांनो, प्युअर झाबू चॉकलेट लॉलीपॉप. तर तसं काही मिळालं नाही आहे. त्यांनी एक निर्णय पारित केलेला होता, त्याला अंमलबजावणी झाली नाही आहे. पण पाऊ पुढे जर झाला 15000 तर शेतकऱ्यांसाठी चांगली गोष्ट असेल, नाहीतर याला आपण एक चॉकलेट समजून घेऊया. काही हरकत नाही मित्रांनो, असे खूप मोठे चॉकलेट भेटले आहेत. 15 लाखाचं एक चॉकलेटसुद्धा आपल्याला भेटलं आहे. कर्जमाफीचं चॉकलेट आपल्याला भेटलं आहे. नमोदा एक चॉकलेट सहन करायला काय फायदा आहे. तर ठीक आहे, ते गोष्ट बाजूला ठेवू. तर त्या शासन निर्णयान्वये आपल्याला दर 4 महिन्याच्या अंतरावर ही रक्कम देण्याचं असते. 4 महिन्यात गेले, 5-6 महिना बी चालला आणि 6व्या महिन्यातले काही दिवससुद्धा आता समोर गेलेले आहेत. पण हप्त्याच्या संदर्भात काही चर्चा नाही आहे. राज्यभरामध्ये लाडकी बहीण योजना असो, ज्याचा निधी टाईम टू टाईम मित्रांनो वितरित होत आहे. पण जी योजना शेतकऱ्यांच्या हितामध्ये आहे त्याचा अजूनही 1 रुपया शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही आहे. तर कधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार आहे? तर माननीय मुख्यमंत्री यांनी दिलेल्या माहितीनुसार तर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे सॉरी माजी कृषी मंत्री आहेत त्यांचं पत्ता कट झालेलं आहे. तर आपले नवीन कृषी मंत्री कोण आहेत? तर आपले नवीन कृषी मंत्री आहेत भरणे साहेब, ज्यांना आपण मामा म्हणतो. एकदम चांगलं व्यक्तिमत्व आहे मित्रांनो. पर्सनली माझं त्यांच्याशी चांगले कॉन्टॅक्ट्स म्हणजे होते, मी भेटायला गेलो होतो त्यांच्या. चांगलं व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या अन्वये शेतकऱ्यांचे ज्या प्रश्न आहेत ते सोडवायचे प्रयत्न होणार आहेत. कर्जमाफीच्या मुद्द्यावर सुद्धा त्यांनी चर्चा केलेली आहे. तर नवीन कृषी मंत्र्याचे आभार की तुम्ही आमचा कार्यक्रम केला नाही, तुम्ही आपला कार्यक्रम नीट ठेवला, यासाठी तुमचे आभार. पण आता नमो शेतकरी महासन्मान निधीच्या 7व्या हप्त्याचं काय? तर 8 ऑगस्ट एक तारीख देतो तुम्हाला, या तारखेला मिळू शकते वा. मी असं सांगत नाही की मिळणार आहे म्हणून. 8 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन निमित्त आपल्याला पैसा मिळू शकतो, नाहीतर डायरेक्ट 15 ऑगस्ट. किती? 15 ऑगस्ट. 8 ऑगस्ट रोजी जर आपल्याला हप्ता नाही मिळाला तर डायरेक्ट 15 ऑगस्ट शिवाय विचारही करू नका की आपल्या खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधीचा पैसा जाहीर होणार आहे. कारण की राज्य सरकार मित्रांनो पूरक हंगारलं आहे. कारण की राज्य सरकारमध्ये आताच त्यांनी लाडक्या बहीण सन्मान निधीचा निधी हा जाहीर केला, ज्या अंतर्गत राज्य सरकारला कितीतरी कोटी रुपयाचा झाबू बसला. काही नाही, तुम्ही योजना काढली तर तुम्हाला पैसे द्यावेच लागणार आहेत. आता पछतावण्याचा क्या फायदा जब चिड्या चुग गई खेत. तर तुम्हाला निधी दिला आणि तरी पण 100-200 कोटी जर याच्यातून गेले बी मित्रांनो, यांना काही फरक पडत नाही. 70 हजार कोटी पोचून बसलेले व्यक्त्यांना 100-200 कोटी गेलेले काही फरक पडत नाही. आणि तुम्हाला जर 100-200 कोटी गेले काही फरक पडत नसेल तर शेतकऱ्याचं तर 108 कोटी रुपयाचा निधी नमो अंतर्गत दिला जात असतो दरवर्षी. जास्त लागत नाही, 108 कोटी रुपयाचा निधी जो लागत असतो तो सुद्धा देऊन द्या. 70 हजार कोटी तुम्ही पचवलेले आहेत, तर तुम्हाला हे 108 कोटी 200 कोटी 300 कोटीचं काही वाटणार नाही. म्हणून लवकरात लवकर कामे होणार आहेत. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करा. भेटूया आपण अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.